नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 10 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार झाल्यानंतर इथे छान असा आकार आपल्याला द्यायचा आहे बघा गळ्याचा. नंतर मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा. कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजूकडे करून पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा तो आकार आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढायची आणि पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने कपडा थोडासा कट करून घ्यायचा. नंतर पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. खाली सुद्धा अगदी व्यवस्थित बघायचं आणि मग पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. शिलाई मारताना सुद्धा अगदी व्यवस्थित मारायची, म्हणजे जो आकार आपण दिला ना तो चुकणार नाही आणि छान येईल. बघा याप्रमाणे अगदी सावकाश असे आपल्याला शिलाई पूर्ण करायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर हा मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. त्याच्याने आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर वळवायला मदत होते आणि गळ्याचा आकार जो आहे ना तो अगदी परफेक्ट असा येतो. बघा याप्रमाणे आपल्याला हे कट असे मारायचे. नंतर अस्तर आणि कॅनव्हासमध्ये असं पलटी करायचं आणि वरतून द्यायची छान अशी दाबटीप. दाबटीप देताना सुद्धा कुठेही घाई करायची नाही, अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला द्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची, म्हणजे गळा पण व्यवस्थित येतो. आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं. जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला जो उरलेला कपडा दिसतो तो सगळा असा व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. बघा व्यवस्थित कट केला की जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपली ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा अगदी छान येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे आहेत. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. पट्टी घ्यायची, पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला कमरेला लावून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झाला. आता घ्यायचा आपण कॉन्ट्रास्ट कपडा. 14 इंच लांबीचा आपण हा कपडा घेतलेला आहे आणि 4.5 ते 5 इंच रुंदीचा हा कपडा आहे. दोघं बाजूनी शिलाई मारून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. शिलाई मारून झाल्यानंतर त्याला असं पलटी करून सरळ करून घ्यायचं.
सरळ केल्यानंतर इथे सेंटरला असं पकडून शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्याचं छान असं बटरफ्लाय तयार होतं. याप्रमाणे आपल्याला ते इथे जॉईंट करून घ्यायची. जॉईंट करायच्या आधी आपल्याला सेंटरला सेंटर तो आला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, ब्लाऊजला घडी मारायची आणि इथे सेंटरला एक पेश मारून घ्यायची. आणि नंतरून आपल्याला बटरफ्लायचं सेंटर आणि इथे रेषाचं सेंटर मॅच करून इथे 2 असे पिनं लावून घ्यायचे. पिनं लावल्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि ते बटरफ्लाय पॅक करून घ्यायचं. बघा हे पॅक झालंय. आता आतल्या बाजूने जर कपडा एक्स्ट्रा जास्त असेल तर तो असं कट करून घ्यायचा आहे. नंतर याला छोटे छोटे आपल्याला लटकन बनवायचे. त्याच्यासाठी छोटीशी आपण नॉट घेतली आणि 2 बाय 2चे चौकोनी तुकडे असे 2 तुकडे आपण घेणार आहे. अगदी छोटंसं लटकन आपल्याला इथे बनवायचं आहे. बघा ह्याप्रमाणे आपण त्रिकोण बनवला, त्याच्यात नॉट ठेवली, दोघं टोकं दुमडून आणि पूर्ण असं दुमडून छान असं लटकन आपलं तयार होतं. दोघेही लटकन आपल्याला सारखेच बनवून घ्यायचे. ही नॉड आपल्याला इथे अशी जॉईंट करून घ्यायची. याप्रमाणे असं घडी करून त्याला आणि इथे शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ते पॅक होईल. पूर्ण गळ्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता, अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी चालेल. लेसला डबल शिलाई मारायची म्हणून पहिले एक साईडनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा शिलाई मारायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. एक बाजूने शिलाई मारून झाली की अगदी व्यवस्थित अशी दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा छान येते. त्याचबरोबर आपण इथे कमरेला सुद्धा एक लेस लावून घेणार आहे. जी गळ्याला लेस वापरली तीच इथे कमरेला सुद्धा लावायची आहे, म्हणजे ब्लाऊजचा लुक जो आहे तो दुपटीने वाढतो. आणि छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. वरती इथे तुम्ही लटकन लावायचे असेल तर लावू शकता, नाही लावले तरीही चालेल. बघा इथे आपण एक म्हणजे छान असे लटकन इथे बनवणार आहे. 2 चौकोनी तुकडे आपण इथे घेतले, त्याचे असे 2 त्रिकोण बनवले आणि ते असे ठेवायचे. साधारण अर्धा इंच अंतर सोडून दुसरा त्रिकोण तो असं ठेवायचा आहे आणि उरलेला हा कपडा कट करून त्याच्यामध्ये नॉट ठेवायची आणि ह्याप्रमाणे ही लटकन आपल्याला बनवायची. दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले लटकन कसं बनवायचं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या ब्लाऊजवरती लटकन सुद्धा खूप छान दिसेल. छान असे लटकन आपले तयार झाले. वरतून 2.5 इंच मोजून हे नॉड आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे आणि आपल्या ब्लाऊजचा आता फायनल लुक आपल्याला बघायचा आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे. बघू शकता आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. इथे छान असं एक शोचं बटन इथे ठेवायचं आहे आणि मस्त अशी डिझाईन आपली कमी वेळात तयार झालेली. सुंदर असे लटकन, सुंदर असं बटन आणि सुंदर असं बटरफ्लाय लावून छान अशी डिझाईन आपण अगदी कमी वेळात तयार केली. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.